होते त्यानुसार दिशा शालियन प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. काय सांगा? हे बघा, पहिल्या दिवसापासून मी ह्या विषयावर अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की दिशा सालियांचा मर्डर झालेला होता आणि मर्डरमध्ये जी नावं आज त्याच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळीची सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होतो. मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही 8 जूनचे जो मोबाईल टॉवर लोकेशन तपासा, तिकडल्या वॉचमॅनचं काय झालं, तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं, या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच मुद्दे मांडत होतो. आज तिच्या वडिलांनी क्रिमिनल ॲफिडेव्हिट पिटिशन केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे. कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा सालियांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे. आता आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार? कसं त्याला लपवणार? अन्य लोकांवर बलात्काराचा आरोप करणारे, अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे, अहो तुमच्या कलानगरमध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे, त्याला जर पहिला आवरा पहिलं. त्याला काहीतरी त्याला पहिलं एक आता त्याला कळेल चौकशी काय असतात, पोलीस इन्क्वायरी काय असते. एका बिचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली, त्या लोकांना ह्यांनी सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे. आता आदित्य ठाकरेंनी थोबाड उघडावं, सत्य सांगावं. तुमची हिंमत असेल तर आज पण तू सत्य सांगण्याची हिंमत त्यांनी करावं असं मी मागणी करेन. पुढे काय होतं मी जसं तुम्हाला बोलतो ही तशी सुरुवात आहे. त्या 8 जूनच्या पार्टीमध्ये लहान मुलांचा काय इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुम्ही फक्त पुस्तकाची 2 पानं आता बाहेर तुम्ही पलटलेली आहेत. अजून पानं उघडत ते तुम्हाला कळेल. पण लहान मुलं ते साक्षीदार टप्प्याटप्प्याने कळून दे. एक लक्षात घ्या, आता तुम्हाला पहिला ॲफिडेव्हिट, आता दिशा सालियांच्या वडिलांनी सत्य सांगायला सुरू केलेलं आहे ना, ॲफिडेव्हिट केलेला आहे ना. कोणाला कोणी जोर उलटा आता किशोरी पेडणेकर त्या दिवशी त्या घरात जाऊन काय करत होते आता त्यांनी विचारावं. आता त्यांनी त्या ॲफिडेव्हिटमध्ये तिचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे केस दाबण्यासाठी ह्यांनी काय जंग पछाडलं, आमच्यावर खोट्या केसेस कशा टाकल्या हे सगळं कळेल. स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे ना. पण मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होता. उद्धव ठाकरे स्वतः होते. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर ओनरायचं आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो. आता सत्य बाहेर येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या हे गोऱ्या गोमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना, आता जनतेला कळणार आहे. आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये. पुढे जाऊन ह्या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे. ही तो सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.